सक्षम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फ्लाइंग स्क्वॉडमधील अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या 3 समर्थकांना हॉटेलमध्ये पैसे वाटताना रंगेहाथ पकडले। तब्बल 60,000ची रोकड जप्त करून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान समज देऊन त्यांची मुक्तता करण्यात आली। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे समर्थक वकील राहुल बबन झावरे राहणार वनकुटे, तालुका पारनेर, अनिकेत राजू यादव राहणार भिंगार, तालुका नगर, विलास गोविंद चिबडे राहणार म्युनिसिपल कॉलनी, गोवंडी फकीर चाळ, मुंबई अशी तिघांची नावे आहेत। पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च 16 पोलीस ठाण्यात नेत्यांचा गोंधळ, फ्लाइंग स्क्वॉड पथकाने छापा घालून पकडलेले कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार निलेश लंके यांचे कार्यकर्ते असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली। चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। त्यामुळे काही काळ कोतवाली पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता। सक्षम न्यूज 24 अहमदनगर। सक्षम न्यूज 24।